नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या वेळेला आपण 50 प्रश्नाची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत. ते सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सायना नेहवाल ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सायना नेहवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणते फळ नाही? खालीलपैकी कोणते फळ नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बटाटा या ठिकाणी फळ नाही. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक चौथा, काका तुम्ही बसा आमच्याजवळ या वाक्यामध्ये आपला क्रियापद ओळखायचे आहे. काका तुम्ही बसा आमच्याजवळ या वाक्यामधले आपला क्रियापद ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बसा या ठिकाणी या वाक्यामधले क्रियापद होईल. प्रश्न क्रमांक 5वा, जनक या शब्दाचा विरुद्ध आपला शब्द ओळखायचा आहे. जनक या शब्दाचा आपला विरुद्ध अर्थी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जननी या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 6वा, जमीनदोस्त होणे या वाक्यप्रयोगाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? जमीनदोस्त होणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पूर्णपणे नष्ट होणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली होती? राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या साली झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 मध्ये पुढीलपैकी कोठे भरले होते? इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 पुढीलपैकी कोठे भरले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फैजपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा, भारतामध्ये सध्या एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? सध्या भारतामध्ये एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 28 आणि 8 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामधील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, माजुली हे पुढीलपैकी काय आहे? माजुली हे पुढीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रेमधील बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 382 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, पुढीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. पुढीलपैकी कोणती जोडी ही चुकीची जोडी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोपला मणिपूर या ठिकाणी चुकीची जोडी होईल. वारली गुजरात बरोबर आहे. लेपचा सिक्कीम बरोबर आहे. कातकरी महाराष्ट्र या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 15वा, दुष्काळ या शब्दाची आपल्याला फोड पुढीलपैकी कशा प्रकारची होईल? दुष्काळ याची फोड पुढीलपैकी कशा प्रकारे याची फोड होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दु प्लस काळ या ठिकाणी योग्य फोड होईल. प्रश्न क्रमांक 16वा, दुर्दशा, दुर्गुण, सुशिक्षित, दुराग्रह हे सामासिक शब्द टिंबटिंब समासाची उदाहरणे आहेत. दुर्दशा, दुर्गुण, सुशिक्षित, दुराग्रह हे सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्मधारय समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शुद्ध लेखनदृष्ट्या आपला अचूक शब्द ओळखायचा आहे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रीतिवाचक या ठिकाणी शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द होईल. प्रश्न क्रमांक 18 शुद्ध लेखनदृष्ट्या या ठिकाणी आपला अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रतिकूल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आळस या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? आळस या शब्दाचा पुढीलपैकी विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्साह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दीनबंधू या नावाने पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? दीनबंधू या नावाने पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चार्ल्स अँड्रूज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भातसा वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? भातसा वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ठाणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गोपाळ हरी देशमुखांनी लोकहितवादी या नावाने कोणत्या साप्ताहिकामधून लिखाण केले होते? गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने कोणत्या साप्ताहिकामधून लिखाण केलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रभाकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला नेमण्यात आले होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून पुढीलपैकी कोणाला नेमण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड माउंटबॅटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 टिळकांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? टिळकांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ईस्टर्न प्रॉब्लेम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 3Gचा पुढीलपैकी अर्थ काय आहे? 3Gचा पुढीलपैकी अर्थ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 थर्ड जनरेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डायलिसिस यंत्रणा खालीलपैकी कोणत्या विकाराच्या रुग्णाकरता वापरण्यात येते? डायलिसिस यंत्रणा ही खालीलपैकी कोणत्या विकाराच्या रुग्णाकरता वापरण्यात येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मूत्रपिंड विकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पेशी तयार होतात? शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पेशी तयार होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अस्थिमज्जामध्ये लाल पेशिया तयार होतात. प्रश्न क्रमांक 28 मनोधैर्य ही कोणाकरता योजना आहे? मनोधैर्य योजना ही पुढीलपैकी कोणाकरिता योजना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अत्याचारामध्ये बळी ठरलेल्या महिला व बालकांकरता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारताची राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली होती? भारताची राज्यघटना ही कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर 1949 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात? नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सर्वनाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 शाळेकडे या शब्दामधील कडे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? शाळेकडे या शब्दामधील कडे हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शब्दयोगी अव्यय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणत्या प्रयोगामध्ये कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते? कोणत्या प्रयोगामध्ये कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्तरी प्रयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भाऊ व बहीण हे पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? भाऊ बहीण हे पुढीलपैकी कोणत्या द्वंद्व समासाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इतरेतर द्वंद्व समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सत प्लस आनंद पुढीलपैकी योग्य शब्द कोणता होईल? सत प्लस आनंद पुढीलपैकी योग्य शब्द पुढीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सदानंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 वासरू हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? वासरू हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नपुसक लिंगी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? चाचीचे हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 षष्ठी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 तो चित्रफित पाहतो या वाक्यामधील पाहतो हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे?
तो चित्रफित पाहतो या वाक्यामधले पाहतो हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सकर्मक क्रियापद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आज उद्या नेहमी वारंवार ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत? आज उद्या नेहमी वारंवार ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 परिणामवाचक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे? राज्यसभा व लोकसभा यांच्या संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतामधील सर्वोच्च पर्वत शिखर पुढीलपैकी कोणते आहे? भारतामधील सर्वोच्च पर्वत शिखर पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कांचनगंगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो? पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 संगणकाच्या मेमरी क्षमता कोणत्या एककामध्ये मोजतात? संगणकाच्या मेमरीची क्षमता पुढीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाईट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सप्तपदी या सामासिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. सप्तपदी या सामासिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 द्विगु समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीजमधून मराठीमध्ये रूढ झालेला आहे? खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीज भाषेमधून मराठीमध्ये रूढ झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तंबाखू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 आभाळागत माया तुझी आम्हावरती राहू दे या वाक्यामध्ये उपमान कोणते आहे? आभाळागत माया तुझी आम्हावरती राहू दे या वाक्यामधील उपमान कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आभाळागत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 तो काम न करता नुसता फिरत असतो या वाक्याचा काळ कोणता आहे? तो काम न करता नुसता फिरत असतो या वाक्याचा पुढीलपैकी काळ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रीती वर्तमान काळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 जाऊ या शब्दाचे अनेक वचन रूप पुढीलपैकी कोणते आहे? जाऊ या शब्दाचे अनेक वचन रूप पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जावा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपल्या मागे काय चालले त्याकडे दुर्लक्ष करावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 गोंदिया जिल्ह्यामधील गाढवी नदीवर कोणता तलाव बांधलेला आहे? गोंदिया जिल्ह्यामधील गाढवी नदीवर पुढीलपैकी कोणता तलाव बांधलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इटिया डोह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 ISI ही कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे? ISI ही पुढीलपैकी कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे? तर आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे ISI ही कोणत्या देशाची गुप्तचर संघटना आहे ते.